आम्ही फक्त एक काय म्हणू त्याला आवाहन केलं होतं की आम्ही आज तारक मंत्र 5,000 लोकांसोबत जागतिक विक्रम करणार, तर तुम्ही सामील व्हा. तर 5,000 नाही तर 7,000 आले. आम्ही फक्त या म्हणून सांगितलं होतं. किती संकल्प केला होता, किती लोक येतील आम्हालाही माहित नव्हतं. शेवटी आम्ही गजर सुरू केला, स्वामी नाम म्हणायला सुरुवात केली. तर ते जे व्हायब्रेशन होते ना ते अद्भुत होते आणि ते पहिल्यांदा आम्हाला असे जाणवले. मी पहिल्यांदा ओटा पुसलाय, मी पहिल्यांदा शेगडी धुतली आहे. याआधी मी हे कधीच केलं नव्हतं. मला 13 तास शूट केलं नव्हतं, ते पहिल्यांदा केलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सनई चौघडे या मालिकेच्या निमित्ताने आज त्र्यंबकेश्वरला आलोय आणि खूप छान असा अनुभव घेण्यात आलाय. पण मेघनाताई आणि परत कुटुंबाचं असं म्हणेल माझ्यासोबत आहे. पण ताई स्वामी बोलवूनच घेतात. नीलम, तुझ्यापेक्षा जास्त कोणाला ठाऊक आहे. तू आमच्याकडे लॉन्चला होतीस, तू आमच्या घरी आली होतीस आणि आज तू आमच्या बरोबर इथे विश्वविक्रमाला सुद्धा आहे. तेव्हा स्वामींची प्रचिती काय असते हे आज आम्ही दोघांनीही अनुभवलेलं आहे. पण तेच विचार की स्वामी आपल्या हातून घडवूनच घेतात, ह्यावर आज किती विश्वास झाला? खूप बसला. कारण आम्ही फक्त एक काय म्हणू त्याला आवाहन केलं होतं की आम्ही आज तारक मंत्र 5,000 लोकांसोबत जागतिक विक्रम करणार, तर तुम्ही सामील व्हा. तर 5,000 नाही तर 7,000 आले. हे आम्ही फक्त या म्हणून सांगितलं होतं. किती संकल्प केला होता, किती लोक येतील आम्हालाही माहित नव्हतं. 5,000च्या ऐवजी 7,000 आले. अजून काय अनुभूती पाहिजे. त्यामुळे फार करून तू म्हणतोस ते अगदीच बरोबर आहे. नेहमी म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस ऐकत आलो आतापर्यंत की तू नेहमी स्वामींचं जप करतच असते. स्वामींनी आयुष्य घडवलं हे नेहमी तू बोलतच असते. पण आज स्वामींनी वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या हातून घडून आणला. ही फिलिंग तुझ्यासाठी कशी? म्हणजे इतके दिवस आपण कसं आहे की स्वामी पाठीशी उभे राहा असं म्हणत होते. पण आज त्यांनी आम्हाला अनुभूती दिली आहे. कारण जेव्हा आम्ही 3 वेळा म्हटला तो आणि शेवटी आम्ही गजर सुरू केला, स्वामी नाम म्हणायला सुरुवात केली. तर ते जे व्हायब्रेशन होते ना ते अद्भुत होते आणि ते पहिल्यांदा आम्हाला असे जाणवले. म्हणजे इतके दिवस बघ स्वामी आहेत, आजूबाजूला आहेत किंवा सगळं मान्य आहे. पण आजचे जे व्हायब्रेशन्स होते आणि आजचं जे फिलिंग होतं ना, म्हणजे मी त्याला घळाघळा रडत होते. याला याला आता इतकी सवय झाली आहे. आम्ही मठात गेलो की मी रडायला लागते, आम्ही देवळात गेलो की मला असं भरून येत असतं. त्यामुळे त्याला खूप सवय झाली या सगळ्याची. पण जेव्हा मला खूप ओव्हरवेल्म्ड होतं, म्हणजे असं देव आपल्या पाठीशी यायचं अनुभूती येते, तेव्हा मला भरून येतं. ते आज खूप मोठ्या प्रमाणावरती जाणवलं. आणि मला असं वाटतं हा अनुभव आमच्यासाठी खूप छान होता आणि आम्ही याचा एक भाग झालो हे आम्हाला खरं तर खूप छान वाटतंय. पण आता मालिकेकडे येते आणि हे बाबा सगळ्यांना खूप आवडतात. म्हणजे आम्ही असं ऐकतो की 4-4 वाजेपर्यंत एक शूट सुरू असतं आणि त्यातही एन्जॉय केलं जातं. मला तो प्रसंग जाणून घ्यायचा. पहिला प्रोमो होता सनई चौघडेचा नायगावला. तर मी म्हटलं की मला कॉल टाईम आलाय सकाळी 8च होतो ना, 8चा कॉल टाईम आहे, 8ला पोहोचायचंय. तर मी आमचे दिग्दर्शक राजू सावंत सरांना म्हटलं की मला काय 8ला पोहोचायचं. तुम्ही 4-5 पर्यंत मोकळा होशील. मला काय सांगता इतक्या लवकर. तर त्यांचा असिस्टंट तेजस आहे, तो म्हणला, त्याने माझ्याकडे बघितलं हसला. तुमका नाही, तो मालवणी आहे, तुमका नाही कळला ना. म्हणलं नाही, ते सर संध्याकाळचे नाही म्हणत, सकाळचे 4 वाजतील. म्हणलं काय म्हणजे हो. आणि करेक्ट तेच झालं. 4 वाजता पॅकअप झालं. माझं 7 वाजता झालं आणि यांचं 7 वाजता. तर तुम्ही मला 5 संध्याकाळी 4-5 पहाटेचे 4. त्यामुळे मी असं झालं की आणि मला वाटलं की नाही होणार, सर खूप मजा करता असं वाटलं होतं. पण नाही. पण तो प्रोमो पहिला प्रोमो अमेझिंग नाही ते. म्हणजे एवढा वेळ गेला ठीक आहे, पण ते का गेला हे प्रोमो बघून कळलं. अरे नाही करेक्ट आहे, उगाच नाही वेळ घेतलेला. बाबांनाच विचारायचं की 4 मुलींचा एक आधारस्तंभ असणं, बायकोचा एक आधारस्तंभ, म्हणजे कुटुंबाचाच आम्हाला एक आधारस्तंभ दिसतात. पण हा बाबा साकारताना घरी असलेल्या बाबांची किंवा आपल्या आयुष्यात असलेल्या बाबांची किती रिलेट केलं जातं की हो आता हे प्रसंग रिलेट होतात आपल्याशी. नाही, मी माझे बाबांनाच रिलेट करतोय. कारण ते पोलीस होते. पोलीस म्हटले की खूप कडक माणूस असतो असं आपण हे करतो. ड्युटीचा ताण असतो, त्यांच्यामागे टेन्शन असतं. पण माझे बाबा असं होतं की घरात उंबरठा ओलांडला की मी पोलीस आहे हे विसरून जायचे. मी फक्त एका बायकोचा नवरा आहे, मुलांचा बाप आहे आणि ते मैत्रीपूर्ण नाटक होतं. मी माझ्या आईची मजा करणं, आमच्याशी मैत्रीपूर्ण बोलणं, ते त्याच्यामुळे आम्ही समाधानी होतो. कुठल्या गरजा आम्हाला नव्हत्या लागत. बस ना, हे प्रेम अजून कुठे मिळणार आहे, पैशाने कुठली गोष्ट करते. ते मी आता सगळ्या आमच्या पुरीसोबत एन्जॉय करतोय आणि पुरी एन्जॉय करतायत. त्यामुळे नशिबाने हट्टी नाही आहेत, कुठल्या हट्ट करतायत हे घ्यायचे ते घ्यायचे आहेत, ते समाधान येते. तर ते समाधान खूप महत्वाचं आहे असं मला वाटलं, जगताना खऱ्या आयुष्यात जगतानाही आणि इथे आम्ही हे करताना.
आई आता इथे इतकी छान वावरते आणि एवढा फेम आता वेगळ्या पद्धतीचा मिळतोय. घरी असलेल्या मुली किती आनंदी आहेत आणि किती अभिमान वाटतो आता त्यांना. खूप छान आहे. मला एकच मुलगी आहे, इरा जोशी नावाची, आणि ती खूप मच्युअर आहे तिच्या एजला. म्हणजे ती शी इज व्हेरी अंडरस्टँडिंग. इतके दिवस मी घरात अवेलेबल होते आणि सडनली आता डेली सोपमुळे मी तिच्या जवळ नाही आहे. सो तिने हे समजून घेतलंय की अरे आता आपल्या आईला परत एकदा ती टीव्हीवर दिसतीये. मग ती मला सांगते तू काळजी करू नको, मी अभ्यास करेन. आता तिची परीक्षा आहे उद्यापासून आणि तरी पण ती म्हणाली नाही नाही तू काळजी करू नकोस, तू तुझं काम कर. सो मला वाटतं ही मच्युरिटी तिला सनई चौघडेमुळे आली आहे की सडनली आई आता नाही आपल्यासोबत, हे कुठेतरी तिला रिअलाइज झालंय आणि शी इज व्हेरी मच्युअर. सो आय एम व्हेरी थँकफुल टू हर, इरा जोशी. थँक्यू. बिकॉज ऑफ यू मी बाकी 4 मुलींचा सांभाळ करू शकते. पण आता ताई आम्ही नेहमी ऐकतोय की तू आता या मालिकेमुळे वेगवेगळ्या गोष्टी पहिल्यांदा करते. अशा कोणकोणत्या गोष्टी ज्या पहिल्यांदा करते? मी पहिल्यांदा ओटा पुसलाय, मी पहिल्यांदा शेगडी धुतली आहे. हे आधी मी हे कधीच केलं नव्हतं. त्याच्यानंतर खूपशा गोष्टी आहेत. मी आंबोळी फर्स्ट टाइम टाकलं, घावणे पहिल्यांदा बनवलं. सो असे खूपशा गोष्टी आहेत ज्या पमा करते, त्या मी फर्स्ट टाइम करतात. तर एक आमचा सीन होता परवा, त्याच्यात 108 प्रदक्षिणा. तर ते इतक्या वेळेला ते आमचे टेक झाले की मी घातल्या असतील तुम्ही आणि कधीच 108 प्रदक्षिणा घातल्या होत्या. म्हणजे 4-5 घालते मी, अच्छा 108 ते मला वाटतं शूटिंग मध्ये झालंय. आणि मला 13 तास शूट केलं नव्हतं, ते पहिल्यांदा केलं. पण मेघनाताईचे लाड सेटवर जास्त होतात हे आम्ही बघतोय. हे किती छान वाटतं की लहान असलेल्या मुलीही आपले लाड करतात. अगं किती गोड ना, म्हणजे आय एम सो लकी की सगळेच माझे लाड करतात आणि खूप करतात आणि ते जपतात सुद्धा मला सगळे. म्हणजे दे ऑल आर व्हेरी सीझन्ड ना, आणि मी नवीन नवीन आहे त्यामुळे करतात पण, आणि मला आवडतं. आज सगळेजण इथेही भेटतात आणि जेव्हा प्रेक्षकांमध्ये असतं ना तेव्हा एक वेगळी फिलिंग असते. आजची फिलिंग नेमकी काय आहे? ही अंगावर काटा आणणारी होती, कारण 5,000 प्रेक्षकही आणि भक्तही त्यांच्यासमोर तारक मंत्र म्हणणं, आपण त्या गोष्टीचा भाग होणं आणि त्यांनी चांगला रिस्पॉन्स देणं, भक्तांनी म्हणा किंवा प्रेक्षकांनी, ते फार भारी वेगळी फिलिंग आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत अशी फिलिंग ही गोष्ट घडलीच नव्हती अशा पद्धतीची. भारी वाटलं आज मला फारच. खऱ्या आयुष्यात स्वामींची कधी घडली? नाही असं म्हणता येणार नाही, घडली असेल पण मला ती कळली नाहीये. आणि ही सिरियल असेल की स्वामीची असेल, काय की स्वामी देतही असतील मला, पण मला ते कळत नसेल की स्वामी देत आहेत म्हणून. कदाचित असंही झालं असेल की आणि मला मी असं भरपूर दिलं आहे माझ्याकडे, ते स्वामींनी दिलं असेल कदाचित. म्हणजे गाडी आहे, घर आहे, सगळं आहे, समाधानी आहे नेहमी. स्नेहा आहे हो, ती स्वामींनी दिली असेल. त्यामुळे स्वामी देतही असतील पण मला ते कळत नसेल की स्वामींनी दिलेलं आहे. पण मी असं तुला असं म्हणून हो स्वामींनी दिलंय असं मी विश्वासाने सांगू शकत नाही आणि अविश्वासही ठेवू शकत नाही. त्यामुळे स्वामींचंच असेल सगळं जे काय असेल ते. हा दृष्टिकोनाचा भाग आहे. आता मला असं वाटतं की मला रांग नाही लावायला लागली कुठे, पहिला नंबर मिळाला हे पण स्वामींनीच दिलंय मला. माझं नशीब माझं नशीब इतकी की मी कधीच असं मंदिरात गेलो नाहीये आणि मी कुठल्याही प्रोजेक्टच्या निमित्ताने मंदिरात गेलोय. अगदी वारी सुद्धा केलेली आहे मी. पंढरपूर आपले आळंदी ते पंढरपूर पहिल्या दिवसापासून मी 26 दिवस वारी पण केलेली आहे आणि प्रत्येक मंदिरात गेलेलो आहे. आणि ह्या निमित्ताने मी अख्खे स्वामींचं दर्शन होतंय मला. आता हे काय मला माहित नाही काय आहे ते, पण होत आहे. स्वामींचा आशीर्वाद मला असं वाटतं सनई चौगुडे सोबत तुमच्या सोबत आता कायमचा असा लागलाच आहे की स्वामी आता तुमच्या सोबतच आहे. पण आता मालिकेमध्ये जे आम्ही सगळं बघतोय त्यावरून मालिकेत आता काहीतरी स्वामींकडे मागायचं असेल तर पम्मा काय मागतात? पमाचं एकच ध्येय आहे, 4ही मुलींची चांगली लग्न व्हावी, हे एकच तिचं मागणं आहे. सो कदाचित स्वामी लवकर पूर्णही करतील. बघत राहा सनई चौगडे, रोज रात्री 8:30 वाजता झी मराठीवर. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.